झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पाणी मोटर चोराला अटक, 44,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। धुळे पोलिसांची कारवाई, 5 विजेच्या मोटारींसह चोरटा गजाआड। धुळे जिल्ह्यातील शिरूड गावात पाण्याच्या मोटार चोरी प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। 44,500 रुपयांच्या 5 मोटारींसह 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले। 23 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री तक्रारदार सुजित दीपक पाटील यांच्या धामणगाव शिवारातील विहिरीतून पाण्याची मोटार चोरीला गेल्याची घटना घडली। तातडीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तातडीने तपास पथक नेमले। या प्रकरणी संशयित आरोपी सुनील भगवान भोई वय 28 राहणार शिरूड याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि विजेची चोरी केलेली मोटार विक्रीसाठी दिगंबर शेनपडू चव्हाण वय 44 राहणार शिरूड याला दिल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपी दिगंबर चव्हाण यालाही ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एकूण 5 विजेच्या मोटारी जप्त केल्यात, ज्यांची किंमत 44,500 रुपये इतकी आहे। या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जी काही चोरी आहे ती सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं। सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली। तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या त्याने त्याच गावामधील दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती। त्याप्रमाणे या दोघांना शिरूड या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण 5 जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अप्पर अधीक्षक काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे। ही कारवाई अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे, ललित खळगे, मनोज शिरसाट, कुणाल पानपाटील, उमेश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।